आजच्या या विशेष विश्लेषणात स्वागत आहे. आज आपण एका अशा स्रोताची माहिती घेणार आहोत ज्याने आपल्या दैनंदिन सामाजिक वास्तवावर आणि व्यवस्थेतील त्रुटींवर अतिशय स्पष्ट आणि रोखठोक भाष्य केलं आहे. कुठलाही पूर्वग्रह न ठेवता अगदी तटस्थपणे आपण या स्रोतात मांडलेली तथ्य आणि निरीक्षणे समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. चला तर मग थेट मुद्द्यालाच हात घालूया. सुरुवातीलाच स्रोताने एक अतिशय साधा पण महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केलाय. भ्रष्टाचार असतो का? आता यात काही मोठं रहस्य नक्कीच दडलेलं नाहीये, पण जगातल्या इतर कोणत्याही देशात सहसा न दिसणाऱ्या गोष्टी आपल्याला आपल्या आजूबाजूला उघड्या डोळ्यांनी कशा दिसतात याकडे या स्रोताने लक्ष वेधलं आहे. हा केवळ एक प्रश्न नाहीये, तर सार्वजनिक जीवनाचं हे एक असं टोकदार विश्लेषण आहे जे पुढे आणखीनच रंजक होत जातं. आता वळूया पहिल्या भागाकडे, दैनंदिन गोंधळ आणि वाद. आपल्या अतिस्थानिक पातळीवर म्हणजे अगदी गल्लीबोळात रोज उघडपणे दिसणाऱ्या विसंगतींपासून आपण सुरुवात करूया. हे दृश्य आपल्या सर्वांच्याच परिचयाचं असेल. एका बाजूला एक सामान्य मोकळा रस्ता आहे आणि दुसऱ्या बाजूला असा एक रस्ता ज्याच्या अगदी मध्यभागी एखादं देऊळ किंवा मोठं झाड आहे. स्रोताने इथे अगदी अचूक मुद्दा पकडलाय की जगात इतर कुठेही असं रस्त्याच्या मधोमध देऊळ किंवा झाड असतं का? अर्थातच नाही. पण तरीही या विसंगतीला आपण दैनंदिन ट्रॅफिकचा एक भाग म्हणून अगदी सहजपणे स्वीकारून मोकळे झालो आहोत. हे दृश्य आपल्या व्यवस्थेत मुरलेला आणि आपण मान्य केलेला एक मूर्खपणा अगदी उत्तम प्रकारे अधोरेखित करतं. आता पाहूया दुसरा विभाग, न्यायालयात अडकलेला देश. रस्त्यांवरच्या या गर्दीतून आता आपण देशाच्या व्यापक कायदेशीर व्यवस्थेकडे लक्ष वळूया. 40 ते 45 कोटी हा आकडा खरोखरच थक्क करणारा आहे. स्रोताच्या मते आपल्या देशाची लोकसंख्या 146 कोटींच्या आसपास आहे आणि त्यापैकी तब्बल 40 ते 45 कोटी लोक रोज सकाळी उठल्यापासून वकिलांचे ऑफिसेस, रेकॉर्ड रूम्स, दिवाणी आणि फौजदारी न्यायालये, हायकोर्ट ते अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत खेटे घालत आहेत. विचार करा, देशातील लोकसंख्येचा इतका मोठा आणि महत्त्वाचा हिस्सा आपला दररोजचा वेळ आणि ऊर्जा केवळ कायदेशीर लढायांमध्ये आणि न्यायालयांच्या पाया झिजवण्यात घालवत आहे. आणि यातला सर्वात कळीचा मुद्दा काय आहे? हे वाद नेमके कशाबद्दल आहेत? स्रोताने दिलेल्या आकडेवारीनुसार जर शहरांमध्ये 11,000 गृहनिर्माण संस्था किंवा सोसायटी असतील तर त्यापैकी तब्बल 10,000 सोसायटींचे वाद कोर्टात किंवा DDR समोर प्रलंबित आहेत. फक्त 1,000 सोसायटी अशा आहेत जिथे काहीही वाद नाहीत. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे हे वाद कोणत्याही मोठ्या राष्ट्रीय प्रश्नांवरून नाहीत, तर सायकल कुठे लावली किंवा गाडीचं पार्किंग कसं केलं अशा अतिशय क्षुल्लक कारणांवरून सुरू आहेत. आपली न्यायालये अशा छोट्या आणि अतिस्थानिक वादांनी कशी खचाखच भरली आहेत हे यावरून अगदी स्पष्ट होतं. यावरूनच आपण तिसऱ्या विभागाकडे वळतोय, व्यवस्थेचा गैरफायदा. पार्किंगच्या या क्षुल्लक वादांमधून बाहेर पडून आता आपण आर्थिक आणि जमिनीच्या व्यवहारांमधल्या मोठ्या पळवाटांच्या विश्लेषणाकडे जाऊया. इथे सिस्टीममधला एक प्रचंड मोठा विरोधाभास पाहायला मिळतो. लक्ष द्या, राहण्याचं ठिकाण आहे मुंबईतील मलबार हिल आणि उत्पन्नाचं साधन दाखवलंय सोलापूरची शेतजमीन. स्रोताने अत्यंत मार्मिकपणे निदर्शनास आणून दिलंय की मलबार हिलसारख्या अतिउच्चभ्रू वस्तीत राहणाऱ्या लोकांच्या नावावर सर्वाधिक कृषी कर्जे असतात. म्हणजे हे लोक प्रत्यक्षात राहतात मलबार हिलवर, पण कागदोपत्री त्यांची जमीन कुठेतरी दूर सोलापूरला असते. कृषी उत्पन्न दाखवलं की इन्कम टॅक्समधून पूर्ण सवलत मिळते. हे गणित त्यांना पक्कं माहीत असतं. स्रोताच्या मते अशा लोकांना वेगळं काढलं पाहिजे, कारण हे अत्यंत हुशारीने व्यवस्थेतील पळवाटांचा घेतलेला थेट फायदा आहे. याच संदर्भात जमिनीच्या नोंदींमधील आणखीन एक विचित्र विसंगती समोर येते. स्रोताने खास करून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या 2 जिल्ह्यांचं उदाहरण दिलं आहे. विचार करा, या केवळ 2 जिल्ह्यांमध्ये 7-12 उतार्यावरील खातेदारांची संख्या तब्बल 42 लाख आहे. आणि आश्चर्याची परिसीमा म्हणजे एका 7-12 उतार्यावर चक्क 40, 60 किंवा अगदी 70 नावेसुद्धा पाहायला मिळतात. इथे स्रोताने एक अतिशय रास्त आणि कळीचा प्रश्न विचारला आहे. हे सगळे 40-50 लोक खरोखरच शेतकरी आहेत का? हा प्रश्नच मुळात या संपूर्ण व्यवस्थेच्या सत्यतेवर एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करतो. आता या सगळ्याचा प्रशासनाच्या कामकाजावर प्रत्यक्ष काय परिणाम होतो? उत्तर आहे 70%. स्रोताने अगदी स्पष्ट शब्दात नमूद केले की एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्याला दररोज भेटायला येणारे जर 500 लोक असतील तर त्यातील तब्बल 70% लोक साफ खोटं बोलत असतात. हे लक्षात घ्या, हा केवळ हवेत गोळीबार नाहीये, तर स्रोताने मांडलेला एक अत्यंत गंभीर निष्कर्ष आहे. जेव्हा इतक्या प्रचंड प्रमाणावर लोक प्रशासनासमोर चुकीची किंवा खोटी माहिती सादर करतात तेव्हा सिस्टमची गती आपोआपच कशी मंदावते आणि अडथळे कसे निर्माण होतात हे यावरून समजतं. आता वळूया अंतिम आणि चौथ्या विभागाकडे, समाजातील नैतिकतेचा अभाव. आत्तापर्यंत आपण पाहिलेल्या या सर्व त्रुटींचा एकत्रित परिणाम म्हणून एका अत्यंत गंभीर निष्कर्षाकडे आपण जाणार आहोत. स्रोताचा हा अंतिम निष्कर्ष खरोखरच अस्वस्थ करणारा आणि विचार करायला लावणारा आहे.
ते म्हणतात, संपूर्ण समाज हा एकमेकांच्या सायलेंट ब्लॅकमेलिंगवर आधारलेला समाज आहे. आपण आत्तापर्यंत ज्या ज्या व्यवस्थेतील त्रुटींची आणि विसंगतींची चर्चा केली, त्या सगळ्या एकमेकांशी कशा जोडलेल्या आहेत हे या एकच वाक्यातून अगदी लख्खपणे समोर येतं. इथे आपण कुणाचीही बाजू घेत नाहीये, पण मूळ स्वतःचा हा दृष्टिकोन आपल्याला नक्कीच अंतर्मुख करतो की आपल्या संपूर्ण समाजव्यवस्थेचा पायाच अशा प्रकारच्या एका मूक शोषणावर किंवा दबावावर उभा आहे का? आणि म्हणूनच हा शेवटचा प्रश्न नक्कीच प्रत्येकाला अंतर्मुख करणारा आहे. 700 ते 800 वर्षांची संतांची शिकवण विरुद्ध आपला आजचा आधुनिक स्वार्थ. स्रोताने अतिशय परखडपणे म्हटलंय की आपल्याला संतांच्या शिकवणुकीचा आणि त्यांच्या महान प्रयत्नांचा 700 ते 800 वर्षांचा समृद्ध इतिहास लाभलाय. पण हे सगळे असूनही आजचा समाज प्रचंड प्रमाणावर स्वार्थी झालेला दिसतो. केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी आणि फायद्यासाठी माणूस वाटेल त्या थराला जायला तयार आहे. संतांनी दिलेली ते नैतिकतेचे धडे आणि आजच्या व्यवस्थेतील लोकांची वाढती प्रवृत्ती यातील ही दरी खरोखरच खूप मोठी आणि अस्वस्थ करणारी आहे. हे आपल्या सामाजिक वास्तवाचं एक कटू सत्य आहे. ही नैतिक दरी आपण कधी भरून काढू शकू का? याच एका विचार करायला लावणारा प्रश्नासोबत आपण आजचं हे विश्लेषण इथेच थांबूया. तोपर्यंत असाच विचार करत रहा.